महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना खामगावमध्ये घडलेली आहे। बौद्ध समाजाच्या दलित रोहन पैठणकरला बेदम मारहाण करण्यात आली। हा हॉटेलवर काम करणारा तरुण काही गोरक्षक नामक धार्मिक कर्मठ उन्मादी तरुणांनी त्याला रात्री 11:30 वाजता गाठून काँग्रेस भवन भागामध्ये बेदम मारलंय। डोक्यात दगड घातलाय, त्याचा डोळा फोडलाय, त्याच्या पाठीत दगड घातलेत, कहर एवढा केलाय की त्याची पॅन्ट काढून त्याचं लिंग तपासून तो कोणत्या धर्माचा आहे याचा तपास लावण्याचा निर्दयी प्रयत्न या हरामखोरांनी केलेला आहे। या घटनेचा निषेध करतो। धर्म विचारू मारलं, सांग तू मुस्लिम आहेस का म्हणून मारलं। हा सांगत राहिला की मी बौद्ध आहे, तरी सुद्धा बेदम मारहाण त्याला झाली। पोलीस यंत्रणा कुठे होती? रात्रीच्या 11:30 वाजता त्याचं अपहरण करून हे 3 ते 4 धार्मिक कर्मठ उन्मादी तरुण, यांना मी आतंकी म्हणतो, यांनी बेदम आमच्या रोहनला मारलंय। तो बौद्ध आहे आणि बौद्धांना गायचोर म्हणत मारलंय, हे निंदनीय आहे। यातला एक आरोपी फरार आहे। या घटनेचा मी निषेध करतो। पहलगाम मध्ये सुद्धा धर्म विचारून मारलं आणि खामगाव मध्ये रोहनला सुद्धा धर्म विचारून मारलंय। पहलगाम मधले सुद्धा आतंकवादी होते आणि रोहनला मारणारे सुद्धा आतंकवादी आहेत। गृहमंत्री, मी असणारी मागणी करतोय की या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे। या घटनेतल्या सगळ्या आरोपींना अटक झाली पाहिजे। तुम्हाला माणसापेक्षा जनावरं महत्वाचे झालेत। रोहन पैठणकर एक हॉटेलवर काम करणारा हा बौद्ध तरुण, काम केलं तर त्याचं घर चालेल, उशिरा ड्युटी सुटली म्हणून घरी चालला तर त्याचं अपहरण करून गायचोर म्हणून मारलं। हे कोण आहेत? हे कोणत्या संघटनेशी अटॅच आहेत? या सगळ्या संघटनेवरती बॅन आला पाहिजे। एसपीनी दखल घेतली पाहिजे। पोलिसांनी वाचवलं सुद्धा नाही। हे गंभीर आहे। गृहमंत्री आमचा आहे, सत्ता आमचा आहे म्हणून ही मस्ती आहे का? गायीच्या रक्षणाच्या नावाखाली बौद्ध समाजाच्या तरुणांना तुम्ही मारणार? पेट्रोलिंगची गाडी आली नसती तर रोहनचा मुर्दा दिसला असताच। हळहळ करून मारलंय, त्याला नग्न करून मारलंय।